नांदाया जाते लेक बाप म्हणतो जाग बया आईची वेडी माया दूर जाती घालवा बापला बापुरी नांदाया जाते लेक बाबा म्हणतो जाग बया आईची वेडी माया दूर जाती घालवा नांदाया जाते लेक बाबा बघतो चोरावानी बघतो चोरावानी औसळतो मोरा नांदाया जाते लेक शिवपर्यंत आया बाया शिवपर्यंत आया घरापर्यंत बंधुरा कृष्णं वंदे जगद्गुरुं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम जिती ज्ञान विज्ञान संजीव होते जिती योग विद्येस सामर्थ्य कमी जास्त जिती ज्ञान विज्ञान संजीव होते जिती योग विद्येस सामर्थ्य मिळे मोक्ष गाता तुझा पाय ऋषी सदा नम्र माता मस्तक हे
मस्तक हे आपुलिया गीता जुआसे जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाच्या हरिक वाटे देव. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती समोर येऊन बसा आहे पुढे सरकून बसा सगळ्या उठा आणि तर पुढे बसा. तुम्ही असं पंक्तीला बसलेलं कोणी पंत्रावळे आणून देणार नाही तुम्हाला. असं सरळ माझ्याकडे तोंड करून बसा. तुमचं तिकडे लक्ष जाणार इकडे जाणार असं सरळ माझ्याकडे तोंड करून बसा. बाबा तुम्हाला बसता येत नसेल तर तुम्ही फक्त टेकून बसू शकता. तुम्हाला तेवढी परवानगी दिली जाईल. बाकी थोडंसं कारण असं माझ्याकडे तोंड करा. कारण कीर्तनाचा बसण्याचा नियम आहे, घरात बसण्याचा नियम आहे, शाळेत बसण्याचा नियम आहे, सगळीकडे बसण्याचे नियम वेगवेगळे आहेत. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदाने असणाऱ्या भगवंताचं चिंतन करण्यासाठी असणारा अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील सगळ्यांच्या पाठ्यातील अभंग साठे महाराज अभंग पाठातील आहे. मात्र त्या असणाऱ्या अभंगाकडे प्रत्येकाची पाठ आहे. दर सोड करते बघा अतुल दादा. ते बंद करून टाका कुठलं चालू आहे. हॅलो हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आहे. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न प्रत्येक जीवाला करतात. आणि जो जागा झाला त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात. जो धन्य आहे ते माता पिता आहेत. आणि आपलं हित करणारा मुलगा आहे. स्वतःचा हित करून घ्यायचं आणि आई वडिलाचं नाव मिळवायचं हे अभंगात सांगितलं. महाराज हे करण्यासाठी काय करावं लागल तर ज्या कुळामध्ये जन्माला आला ना त्याच कुळामध्ये नामस्मरण करा. म्हणजे पवित्र असो नाही तो अपवित्र असो. पहिली गोष्ट कुळ पवित्र अपवित्र नसतंच. परंतु कुळी कन्या पुत्र कन्या असो किंवा पुत्र असो जे सात्विक होतात ना तयाचा हरिक वाटे देवा. त्याचा आनंद देवाला वाटतो. महाराज अशा मुलांचा आनंद वाटतो. अशी मुलं घडतात तरी कशी. अभंग ऐकण्यातलं आहे पण हा कळला नाही अजून. महाराज अशी मुलं घडण्यासाठी नेमकं काय करावं लागतं तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचं चिंतन करावं लागतं. मग काय होतं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज बापू आताच कोणीतरी म्हणलं आमच्या इथं माळकरी एखादा झाला 1-2 माळकरी वाढलेत. असा एखादा माळकरी असा एखादा सत्पुरुष असा एखादा वैष्णव जो जगाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो ना तुकोबराय म्हणतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा होतो ना तुका म्हणे मज घडू त्याची सेवा करण्याचा मला योग यावा. तरी सुद्धा माझं भाग्य थोडं तरी माझ्या दैवा पार नाही. हे सगळ्यांनी ऐकलेला अभंग आहे ना. पण आता नसता ऐकून ठेवू नका. तो कधीतरी भजनात म्हणून बघा आनंद मिळेल. हे नसता भजनात म्हणून सुद्धा बघू नका. तो अभंग कधीतरी आपल्या असणाऱ्या हृदयाच्या असणाऱ्या कागदावरती लिहा. नसता हृदयाच्या कागदावरती लिहून ठेवू नका तर त्याचं चिंतन करा. नवे नसतं चिंतन करू नका तर तो अभंग जगायला शिका. का
माऊली महाराज अभंग जगायला शिकलं पाहिजे. का तर अभंगच जगायला शिकवतात. म्हणून माणसानं अभंगच जगायला पाहिजे. अभंग जगायचं म्हणजे काय करायचं? आपल्या हिताच्या ठिकाणी जागा व्हायचं. अभंग जगायचं म्हणजे काय करायचं? आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं. अभंग जगायचंय म्हणजे काय करायचं? गीता भागवत करती श्रवण करायचंय. अभंग जगायचंय म्हणजे काय करायचंय? वैष्णवांची सेवा आपल्या हातून घडावी. असं जगणं जगला तर अभंग जगल्याचा आनंद आहे. विडाल याचा थोडा बेस कमी करा आणि थोडा कडक करा. वैकुंठवासी मारुती अण्णा बोराटे यांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. जो आवडी सर्वांना तोची आवडी देवाला. देवाला आवडणारी माणसं फार काळ राहत नसतात. तद्वत गेल्या वर्षी या बोराटे परिवाराला सोडून घरात त्यांना काय म्हणायचं? तात्या म्हणायचे ना. तात्या गेल्या वर्षी गेले. 70 वर्षाचं वय होतं आणि 70व्या वर्षी शेवटचा निरोप या असणाऱ्या परिवाराला दिला. वास्तविक पाहायला गेलं तर आयुष्यात माणसाला वेळ आहे तोपर्यंत वेळेचं महत्व कधी कळत नाही. वेळ आहे तोपर्यंत वेळ जाणून घेतली पाहिजे. वेळेला सावध झालं पाहिजे. कारण माणसाच्या जीवनामध्ये गेलेली वेळ कधी परत येत नसते आणि गेलेली माणसं परत कधी येत नसतात. जी माणसं त्रास देतात ती माणसं सुद्धा आज लक्षात आहेत लोकांच्या. राजा रावणानं प्रभू रामचंद्रांना त्रास दिला. राजा रावण सुद्धा लक्षात आहे लोकांच्या. लोक लक्षात ठेवतात महाराज. मात्र माणसाने कर्म चांगलं केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे. कारण आपण चांगल्या कर्मानं जिवंत राहायला पाहिजे असं तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे एका मरणेची सारे. तुका म्हणे एका मरणेची सारे. मरणीची स्तरी उत्तमची उरे कीर्ती मागे. त्या उत्तम कीर्तीनं माणसानं शिल्लक राहावं याच्यासाठी जगणं असलं पाहिजे.
माऊली महाराज या जगतामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोण्याही प्राण्यानं आपलं कर्म कर्तव्य कधी सोडलेलं नाही, मात्र माणसाने कधीच पाळलेलं नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? झाडानं आपलं तत्व कधी सोडलं नाही, आजपर्यंत श्वास द्यायचं, ऑक्सिजन द्यायचं काम चालूच आहे. ते म्हणत नाही एवढं दिवस झालं मी श्वास देतोय, ऑक्सिजन देतोय, आता बंद करतो. का? तो मला पाणी घालत नाही ना, म्हणून ते त्याचं कर्म सोडत नाही. या असणाऱ्या सूर्यानं कधी आपलं तत्व सोडलं नाही, या असणाऱ्या हवेनं आपलं तत्व सोडलं नाही, या धरती माईनं कधी आपलं तत्व सोडलं नाही, मात्र माणसानं माणुसकीचं तत्व सोडलं. आजच्या जगतामध्ये पाहिलं तर माऊली महाराज लांबच्या माणसाला फसवणारी माणसं भरपूरच आहे. फक्त लांबच्याच लोकाला फसवतो माणूस, यात काही नवल नाही. आपल्या जवळच्या माणसाला सुद्धा फसवायला लागला माणूस, बरोबर आहे? बर, फक्त जवळच्याच माणसाला फसवतं यात पण नवल नाही. आपल्याच गल्लीतल्या माणसाला फसवायला लागला माणूस. जाऊ द्या, आपल्या गल्लीतल्या माणसाला फसवायला लागला त्यात पण काही नवल नाही. आपल्या रक्ताच्या नात्यांना सुद्धा फसवायला लागला माणूस. परक्यानं फसवलं, दुःख दिलं, त्रास दिला, अजिबात काहीच वाटत नाही, काही सुद्धा हृदयाला फरक पडत नाही. हृदय म्हणतो तो परकाय लांबचा आहे, सोडून दे. मात्र आपल्याने जर आपल्याला विरोध केला, त्रास दिला ना, तर अंतकरण तुटतं गड्या. आणि हे तेच जग आहे. परक्यांशी नातं जोडायचा प्रयत्न करतो. प्रत्येकाचा मोबाईल पाहिला तर 40,000, 50,000, 10,000, 20,000 फॉलोअर्स आहेत लोकांचे. मात्र आपल्या माणसांशी 2 मिनिटं गोड बोलायला वेळ नाही. हे परक्यांशी नाती जोडणारे हे जग आणि आपल्यांचा तिरस्कार करणारे हे जग काय करतं? सख्या बापाला तू होऊ नको बैमान, यम फास पडल्यावर होशील तू हैराण. बाईक मुल गण गोत्र, बाईक मुल गण गोत्र सर्व इतरानार. तुझ कर्म येड्या तुझ्या बर जाणार, तुझ्या बर जाणार, तुझ्या बर जाणार. सख्या बापाला तुझे एकानं भावकीत कुणाला फसवू द्या, काहीच फरक पडत नाही बापाला. बापालाच फसवणारी पोरं या जगात निघाली. सख्या बापाला तू रे होऊ नको बैमान, यम फास पडल्यावर होशील तू हैराण, होशील तू हैराण, होशील तू हैराण. बायका मुल गण गोत्र सर्व इतरानार. तुझं कर्म येण्या तुझ्या भर जाणार, आज समझ ले कलीमों का हाथ तेरे आएगा, हाथ तेरे आएगा. काय येणार नाही महाराज. आपल्या माणसांशी गद्दारी करणाऱ्यांची संख्या जबरदस्त वाढली. मार्ग दाखवणारी माणसं जवळ पाहिजेत का मार्गाला लावणारी माणसं पाहिजेत? आता वाट दाखवणारी नाहीत, वाट लावणारं सगळं जग आहे. या जगामध्ये फक्त आपलं चांगलं व्हावं असं 2च व्यक्तींना वाटतं. एक म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे संत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. हे जगाचं चांगलं व्हावं असं कुठंतरी अंतकरणाला वाटावं कधीतरी. माणूस म्हणून ज्याला जगायचंय ना, ज्याला माणूस म्हणून जगायचंय, त्यानं आपल्या जीवनामध्ये एक तरी माणूस आपल्यापासून आनंदी करून सोडा. एक तरी माणूस आपल्याकडून एखादा माळकरी करून लावा, एक तरी माणूस परमार्थाला लावा.
नाहीतर बऱ्याच जणांना सांगितलं कोरोना टेस्ट केली पॉझिटिव्ह आला का काढून टाक काय ए सिर सलामत तो पगडी 50 काय कोण म्हणलं माळ ए असं म्हटलं पाहिजे जाऊ दे जीव गेला तर 72 पण माळ तुझ्या बरोबर जळू दे आयुष्याचं सोनं होईल असं म्हणणारी माणसं पाहिजेत नाहीतर त्याला लगेच दूर मार्गाला लावणारी ही माणसं हे जग आहे म्हणून माणसाला मला सांगणं आहे आपल्या बरोबर 2च माणसं असू द्या आपल्या बरोबर मित्र म्हणतो 1च माणूस असू द्या मात्र त्याला आपलं दुःख सांगताना शब्दांची गरज पडली नाही पाहिजे विठाला जीवन जगत असताना माणसानं एखादं पुस्तक तरी जवळ अंतःकरणात ठेवावं आणि त्याप्रमाणे जगावं एखादं पुस्तक चांगलं प्रवास करताना जवळ असावं प्रवास करताना रस्ता सुद्धा तेवढाच चांगला असावा आणि प्रवास करत असताना मित्रही त्याच ताकदीचा पाहिजे नाहीतर आपण ज्या वाटेने चाललोय त्या वाटेला ज्या माणसाला पाय उचलत नाही ना अशा माणसाला तुम्ही डोक्यावर घेऊन जरी चाललात ना तरी तुम्ही त्या असणाऱ्या देहापर्यंत पोहोचू शकत नाही का अरे त्याला तिथपर्यंत पोहोचायचंच नसतं म्हणून तर आपल्या आयुष्यामध्ये लाख मित्र असू द्या गड्या पार्ट्या करायला लावणारे भरकटत फिरवणारे लाखो मित्र असू द्या एक तरी असा वारकरी मित्र असू द्या जो तुम्हाला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारात घेऊन जाईल आयुष्याचं सोनं होईल गड्या विडाला हे माणसाच्या जगण्याचे सगळ्यात महत्वाचा पैलू म्हणजे माणसाचं हित आहे आयुष्यामध्ये जर माणसानं हित केलं नाही तर माणसाचा जन्म फुकट जातो खरं सांगा एवढा सुंदर असा नरदेह देवानं दिला या नरदेहानं दुसऱ्याचं चांगलं केलं नाही तर नरदेह वाया जाईल ना जाईल का नाही पण आपण लोकाला द्यायला जातो काय देतो आपण लोकाला एक तर दुःख दिला तर शिव्या नाहीतर श्रापच याच्यापेक्षा आपण जगाला काही देत नाही आजपासून एक प्रयत्न करा आजपासून आपल्या शेजारचा असलेला माणूस सुखात बघायला चालू करा देव तुम्हाला सुखात ठेवल्याशिवाय राहणार नाही का ही कर्माची ताकद आहे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा पाव्यातला सूर जैसा ओठातून उघडावा पाव्यातला सूर जैसा ओठातून उघडावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा सुगंधा परी दरवळावा जुनी स्वतः चंदनाने आई तुम्हाला चंदन माहित आहे चंदन वरच्या वस्तीवर राहतो तो चंदन म्हणजे झाड आहे आणि त्या झाडाचा असलेला गाभा आहे ना म्हणजे त्याचा अंतःकरण आहे त्या चंदनाचा गाभा म्हणजे त्या चंदनाचा अंतःकरण आहे ते चंदन असं झिजत स्वतः झिजत आणि लोकांना सुगंध देत हे झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा आनंद या जीवन
जगणं त्या चंदनावाने असलं पाहिजे. हे आपलं जगणं त्या चंदनासारखं असलं पाहिजे. आपल्या जगण्यानं एखाद्या तरी माणसाचं आयुष्य सुगंधी झालं पाहिजे, तर जगण्याला मजा आहे. मला माऊली महाराज त्या हारवाल्याचं एवढं कौतुक वाटतं. म्हणजे प्रफुल्ल दादा तुमचं पण डेकोरेशन आहे अगदी. आणि खरं सांगतो या साऊंड सिस्टम मला एकच बोलावं वाटतं. या साऊंड सिस्टम बद्दल मला एकच बोलावं वाटतं की खरं सांगतो एखादा माणूस जर कीर्तन म्हणजे लय बोर झाला, बोर कळतो ना, कारण त्याला येरती माईक दुःखाची जनते वाटतं ना, त्यांना एकदा आयुष्यामध्ये या प्रफुल्ल साऊंड सिस्टम वरती कीर्तन करा गड्या, अंतकरण प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आमच्या सातारा जिल्ह्यामधल्या या असणाऱ्या बोराटींची आहे. महाराज खरं सांगतो तशी बोराटीची ताकद काय थोडी नाहीच नाही, कारण हे गावच बोराटींचं आहे. म्हणून खरं सांगतो आयुष्य असं एवढं सुंदर बनवा, आयुष्य एवढं सुंदर बनवा. आपल्याकडं बघितलं की एखाद्या माणसाला जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. एवढं सुंदर आयुष्य पाहिजे विठाला. महाराज आयुष्यात दुःख द्यायचा प्रयत्न कधीच करू नका, कारण लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख पेरणारी माणसं, गणेश बुवा, लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख पेरणारी माणसं जीवनात कधी सुखाचं पीक घेऊ शकत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे गड्या. म्हणून आयुष्यात पेरता आला तर आनंद पेरा, आयुष्य सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही विठाला. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते माणसानं आपलं हित केलं पाहिजे आणि आपल्या बरोबरच्याचं सुद्धा चांगलं केलं पाहिजे. पण आपल्याला काय वाटतंय, गाडी पाहिजे चांगली, कुणाला? शेजाऱ्याला नाही. 5-10 एकर चांगलं पिकलं पाहिजे, कुणाचं? शेजाऱ्याचं. शेजाऱ्याचं पोरगं नोकरीला लागा वाटतं का आपलं लागा वाटतं? ज्याला वाटते ना आपलं लागावं ते माणूस म्हणण्याच्या लायकीचं ऐकाव का? अरे आधी दुसऱ्याचं चांगलं करायला शिका. देव आपलं चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जगणं आहे, हे कीर्तन आहे, हे जगायला शिकलं तर आयुष्यात, नाहीतर गाताच्या गाता पाठ आहेत, भल्या भल्या मोठ्या माळा आहेत, पण नाही निर्मळ मन, काय करील साभन. मोठा माणूस तोच आहे, मोठा माणूस तोच आहे जो लहान्याला मोठा करतो. मोठा माणूस तो नाही, लहानाच्या डोक्यावरती पाय देऊन त्याला दाबतो, त्याला मोठा कधीच म्हणायचं नाही. तो सगळ्यात कंजूस माणूस जगातला. म्हणून माणसानं आयुष्यामध्ये आपण लहान असलो तरी मोठ्याच्या बरोबरीत बसायचं नाही. आपण आपलं आयुष्य प्रफुल्लित करण्यासाठी आपल्या जीवनाचं रणकंदन करायचं आणि आयुष्य सार्थकी लावायचं. त्याला म्हणायचं आयुष्याचा काळ सार्थक केला. म्हणजे काळ सार्थक केला त्याने धरीला म्हणे विठ्ठल. बरं, तुमच्या उद्देशानं जीवनात हित करायचं म्हणजे काय करायचं? कोण म्हणलं रानात जायचं कामाला? हित करायचं म्हणजे रानात जायचं. बरं, रानात का जाणार? रानात कष्ट केल्यानंतर हित होतं. हित खुरपलं, पैसे आलं. साठे महाराज तुम्ही पेटी वाजवली, पैसे आले, हित झालं का तुमचं? हित झालं का? नाही का झालं? मग मागू नका आता जाताना. महाराज खरं सांगतो पैशानं काहीच होत नाही आणि पैशाशिवाय सुद्धा काहीच होत नाही. मरणाऱ्या माणसाच्या पुढं लाखों करोडोचे ढीग ठेवा, त्याच्यात उठण्याचं सामर्थ्य नसेल तर काडी लावून पेटवून दिला तरी काही फरक पडत नाही त्याला. कशामुळं? जगण्यासाठी आयुष्य शिल्लक नाही ना. माऊली महाराज वेळ दाखवून देते माणसाच्या खिशात पैसा किती आहे. वेळ दाखवून देऊ शकते माणसाच्या खिशात पैसा किती आहे, मात्र कमवलेला पैसा कधीच दाखवू शकत नाही तुमच्याकडे उरलेलं आयुष्य किती शिल्लक आहे. म्हणून उरलेलं आयुष्य इतरांच्या कामाला लावा, स्वतःच हित करण्यासाठी लावा. मग हित म्हणजे काय? हित ते करा देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे
करोनिया मन शुद्ध भावे हित करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे हित करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे हित करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे माऊली महाराज आयुष्य एवढं गोड आहे ना, जेवढं तुम्ही गोड प्रमाण म्हणला ना तेवढंच गोड आहे. आई तुम्ही आयुष्य किती गोड आहे म्हणाल ना, जेवढी गोड पेटी वाजते ना तेवढं गोड आयुष्य आहे. तुम्ही म्हणाल आयुष्य किती गोड आहे, तर जसा गोड मृदंग वाजतोय ना त्याचं नावच आहे मृदंग. काय नाव आहे त्याचं? मृदंग. जो दंग केल्याशिवाय राहत नाही त्याचं नाव मृदंग. आणि जो दंगच होत नाही त्याच्या जिंदगीतच अर्थ नाही का त्याचं नाव आहे मृदंग. कारण त्याने दंग झालं पाहिजे गड्या. दंग होणारी माणसं संसाराने बरबटलेली नसतात, ते त्या आत्मसुखानं प्रफुल्लित झालेली माणसं असतात, जी मृदंगाच्या टाळाच्या या असणाऱ्या श्रुतीच्या असणाऱ्या वचनामध्ये गुंततात. महाराज अरे हित म्हणजे काय? चांगलं बोलणं हितच आहे ना. माऊली म्हणते साच आणि मवाळ मितुलेनी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गळा एवढा सुंदर आहे, गळ्यात सोनं घालणं हिताचं आहे का गळ्यात पवित्र माळ घालणं गळ्यात आहे पवित्र आहे हिताचं आहे? खरं सांगतो या असणाऱ्या मन्याची किंमत आता 1.40 वर सोनं गेले. कळलं का? 1 ग्राम जीवाला आराम. आमचं बोराटे महाराज सांगतात 1 ग्राम जीवाला आराम. खरं सांगतो पृथ्वीचं मोल असतं एका एका मनाला. पृथ्वीचं मोल असतं एका एका मनाला. अरे गळ्यामध्ये धारण करा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, ही माळेची ताकद आहे. पण ज्याला कळालंय त्याला कळालंय. आमचे साहेबांचं नाव काय? इंजिनियर साहेब ज्योतिराम दादांनी गेल्या सप्ताहामध्ये माळ घातली. खरं सांगतो जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. का? अरे आमच्या संप्रदायाचा नियम आहे बरं का. म्हणजे थोडीशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळा एवढा सुंदर देवाने दिला, त्याच्यामध्ये गळ्यात कंठी असणारी माळ धारण करा. आयुष्याचा हित होते. महाराज सोडून द्या महाराज. हे अंतकरण एवढं सुंदर आहे, एवढा नरदेह सुंदर दिलाय. किती सुंदर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन सिनी तू जोडसी नारायण असे जीवन भवरोग आउट हाथ का मानवते अल्लाह ने तुझ दिया. आउट हाथ का मानवते अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया. जमाना खोया, खाया पिया सुख से सोया. का जमाना खोया. भज नारायण भज नारायण कि भज नारायण भज नारायण. का भजायचंय हरीला? अजमेला पंजामेला बाप मसन गेला, बाप केला
आज मेल पंचा मेला बाप मसन गेला देखत देखत ना तू ओ देखत देखत ना तू तो ही तैसा झाला देखत देखत ना तू तो ही तैसा झाला उठा जागा हाती भया मोठे उठा उठा जागा हाती भया मोठे पाठ भयाले मोठे आज मेला पंचा मेला का जागा व्हायचं हिताला जागा व्हायचं कळलं का आज मेला पंचा मेला गदर कोणी पिक्चर बघितला गदर बघितलाय ना त्यातली चाल आहे बघा माझ्या माग म्हणा उडीच्या काले काते ओवीची खंडपा म्हणायला लागले तिकडे बघा मग अशा आजा मेला नको म्हणतात आजा मारायला पण आजा मरणारच आहे पंजाबी मरणारच आहे म्हणून आयुष्याचं हित करून घ्या नाहीतर आयुष्य असं मोकळं जातंय गड्या ए या पायानं जर तुम्ही पंढरीची वारी केली नाही ना आयुष्य वाया गेलं म्हणून समजा या हातानं दुसऱ्याला मदत केली नाही ना आयुष्य वाया गेलं म्हणून समजा या मुखानं दुसऱ्याला चांगलं म्हणलं नाहीत ना आयुष्य वाया गेलं म्हणून समजा ए या अंतकरणानं देवाचं भजन नाम चिंतन केलं नाही ना नाही तरी गेले जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया हे नाही तरी गेला जन्म वाया हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे किंवा एकविध महाराज आमच्या दृष्टिकोनातून भजन करणं म्हणजे हित नाही हो आम्हाला पैसा आला तरच बरं वाटतं आणि खरं सांगतो या जगात माऊली महाराज तुम्हाला वाटत असेल राम राहिलाय नाही राहिला का दाम कधी काम येड्या दाम करी काम रे इथं कीर्तन करायचं म्हटलं तरी पैसा लागतो वारी करायचं म्हटलं तरी पैसा लागतो संसार करायचं म्हटलं तरी पैसा लागतो आणि पैशाला माणसानं कधी कमी समजू नका मोकळा किस्सा असला ना आपलीच माणसं वाट बदलून जातात बघा हे तुमचं नाव जगामध्ये नसेल ना तर आपल्या रक्ताची माणसं आपल्याला ओळख सुद्धा देत नाहीत गड्या आणि तुम्ही खिशात पैसे घेऊन हिंडा हे तुम्ही मोठ्या गाडीतून उतरा अरे नसलेली नाती जोडणारे हे जग आहे महाराज का अरे पैशा पुढे सगळं फिक आहे गड्या म्हणून माणसानं आयुष्यामध्ये पैसा सुद्धा कमवला पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी महाराज म्हणजे नेमकं काय करायचं जाग व्हायचं जाग व्हायचं जे नको आहे ते सोडून द्यायचं इथं कुंभाराचे घर आहेत का इथं कुठं कुंभारवाडा नाही ना इथं बरं कुंभाराच्या वाड्यावर कधी गेला का ते धनगरवाडा म्हणलेलं खरं कुंभारवाडा बरं कुंभाराच्या त्या असणाऱ्या गल्लीमध्ये जा तिथं मडकी घडवणारे असतात बघा घट
म्हणजे आमचे गोरा कुंभार महाराज घडवायचे. महाराज आई आई बोलू नका, आई बोलू नका. आता जिथं बसायचं तिथं बसू द्या. कारण हा घट एक ना एक दिवस फुटणार आहे. तुम्ही बोलला तर लवकर फुटा. कारण कीर्तनी विक्षेप झाला की मरण असतं असं शास्त्र सांगतं. हा की भजनी विक्षेप मरण पे. महाराज आयुष्यामध्ये भजन करायचं का, हे एक ना एक दिवस हा घडा फुटणार आहे. खरं सांगा, घट फुटल्यानंतर, घडा फुटल्यानंतर शिल्लक काय राहते हो? काय राहते? माती राहते. काय राहते? माती राहते. खरं सांगतो तसंच हे आयुष्य आहे. हा घट फुटणार आहे आणि हा देह या मातीमध्ये विलीन होणार आहे. पंचमहाभूत आपल्या आपल्या असल्या ठिकाणी जाऊन विराजित होणार आहे. म्हणून माणसाने हा घट फुटण्या अगोदर जाग झालं पाहिजे. पण माणसं लगेच जागे होत नाहीत. जेव्हा वेळ येते ना मग तेव्हा आड खोलायला चालू करतात. कशासाठी? ताण लागली हो महाराज. आणि हे संसाराचा असणारा हा 8 तासाच आहे. जोपर्यंत तुम्हाला ताण लागत नाही ना भगवंताची, भगवंताच्या नामस्मरणाची ताण लागत नाही, तोपर्यंत तुम्ही आड खांदायला चालू करत नाही. म्हणून माणसानं आता चालू करा. का? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पुरी सकळ. कोण मेलं म्हणतात? वडील गेले 3 दिवस माणसं रडतात. भाऊ गेला 3च दिवस रडतात. भाऊकीतली माणसं 3 दिवस रडतात. पाहुणी मंडळी 10वा उस्तर 13वा उस्तर आठवण करतात. गावातली माणसं फक्त आणि फक्त 24 तास आठवण करतात. लक्षात ठेवा बरं का. स्टेटसला एकदा टाकला भावपूर्ण श्रद्धांजली, ते संपला की संपला तो माणूस. गावातली माणसं विसरून जातात. तालुका बैलगाव ते जिल्हा सोडूनच द्या, महाराष्ट्र राज्य अजिबात नाही. महाराज हे जग आपल्याला विसरून जाणार आहे. म्हणून या असणाऱ्या जगाच्या लय प्रेमात पडायचं नाही. या विसरून जाणाऱ्या जगाच्या प्रेमात लय पडूच नका गड्या. त्या असणाऱ्या भगवंताच्या प्रेमात पडा गड्या. जग तुम्हाला कधी विसरणार नाही. याची शाश्वती असणाऱ्या मृदंगाच्या या असणाऱ्या निनादामध्ये देतो. का महाराज? तर आपल्याला आता जागा करतो हा मृदंग. आता जागे करतात हे टाळ, आता जागा करतो हा घोष. म्हणून माणसानं आता जागा झालं पाहिजे. का? हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. टाळी 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 बसून बसून टाळी वाजवा. टाळी टाळी म्हणजे नाचायसारखा वाजतोय, फक्त टाळी वाजवायला होतोय. हे जरी नाही कळलं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. सरत शेवटी बोल बोल पिंगळा माधुरी बोल बोल पिंगळा माधुरी पिंगळा माधुरी बोल बोल पिंगळा माधुरी. तो तुम्ही डुकू डुकू दौर में तो तुम्ही डुकू डुकू पिंगळा 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 माधुरी
बोल बोल एका पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल एका पिंगळा माधवारी वर्तमान कोटी कोटी वर्तमान कोटी वर्तमान कोटी वर्तमान कोटी वर्तमान कोटी कोटी वर्तमान कोटी कोटी वर्तमान कोटी कोटी वर्तमान कोटी मी वर्तमान कोटी कोटी लटकन बोल वर्तमान कोटी मी वर्तमान कोटी लटकन बोल वर्तमान कोटी पिंगा बाई बाई सावध हो मनी भजनी लाला देव ए मल्लारी बोल बोल बोले पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल बोले पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल बोले पिंगळा माधवारी गोड गायक गोड वादक अगदी अंतकरणापर्यंत पिंगळा प्रत्येकाच्या पोहोचला. आणि खरं सांगतो आता नसता पिंगळा ऐकू नका तर त्याचं ऐका. का हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं बापू काय दुसरा येईल वो. दुसरा दिवस नाही येणार, दुसरा आठवडा नाही येणार, दुसरा महिना नाही येणार, दुसरं वर्ष नाही येणार, दुसरा जन्मच घ्यावा लागेल. म्हणून हे ऐकून घ्या का सर त्या शेवटी काळ बांधून येईल सर ते शेवटी नाथ बाबा म्हणले तुम्ही जर आता नाही ऐकून घेतलं एका जनार्दनी आमचं काय वाचाईल, एका जनार्दनी आमचं काय वाचाईल. पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल बोले पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल बोले पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल बोले पिंगळा माधवारी. तिथे तो पिंगळा बघितला का काय वांगाळ बोलला महाराज तुम्ही. हे पिंगळा काय असतं पिंगळा नाही बघितलं तू आणि बघायला भेटणार नाही. माऊली महाराज काल इंस्टावरती अशी पोस्ट बघितली. वासुदेवाचा वेश घातलेला माणूस पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पाठीवर लिहितो मी हरवलोय, मी हरवलोय. खरं सांगतो या माणसाच्या गर्दीत माणूस हरवायला लागला महाराज. का माणसाची गर्दीच एवढी मोठी झाली की स्वतःचा असलेला 1 मिनिट वेळ माणूस लोकाला द्यायला तयार नाही. जे पाहिजे ते स्वतःसाठी करतो, मतलबी झाला माणूस. अरे शेजारी जवळ जवळ जरी कुणाचा वाढदिवस असला ना तर थंडीमुळे आता काय जण जात नाहीत, घरूनच डायरेक्ट हॅपी बर्थडे टू यू, तुझं तू तिकडे बघ. मतलबी माणसं झाली. महाराज तो असणारा पिंगळा सांगायचा उठवायचा, त्याच्या हातात कंदील असायचा, जाग करायचा, म्हणायचा उठा. पहाट झाली हो, पहाट झाली. अजून कोण सांगायचा दान पावलं, दान पावलं. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम
कधी कामयेना काम कधी कामने बाप कधी कामयेना काम कधी जाग झालं पाहिजे याच्यासाठी पिंगळानं प्रयत्न केला माझ्या असणाऱ्या वासुदेवाने प्रयत्न केला तुमच्याकडे आराधी येतो का आराधी आईचा जोगवा तू जाग कराय बघतो बरं का जोगवा मागताना म्हणून तर जोगवा माझ्या असणाऱ्या नाथ महाराजांनी लिहिला हा पण ते आता जोगवा वाढणारी माणसंच नाही दान धर्म करायला कंजूस माणसं झाली पण खरं सांगतो माणसानं जाग झालं पाहिजे उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या जन्माच्या जर व्यथा चुकवायच्या असतील तर साधू संतांकडे जा साधू संत आपल्या हिताच्या ठिकाणी जागे झाले आणि त्यांनी आपल्या आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणले आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी जागा झालो आमचे माता पिता आम्ही धन्य केले अभंगाचं पहिलं चरण आपलं हित केलं जगद्गुरु तुकोबरायांनी आपलं हित केलं जगासाठी गाथा निर्माण केला माझ्या ज्ञानोबरायांनी आपलं हित केलं आणि जगासाठी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला नाथ बाबांनी शांती प्रत्येक हृदयामध्ये पेरण्याचं काम केलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे झाले आणि खरं सांगू इथं सगळ्यात जास्त महत्वाचं उदाहरण ठरतं ते माझ्या सावता बाबांचं सावता महाराजांनी आपल्या आयुष्यामधले सगळा दिवस करून टाकला ज्याला सुंदर जगायचंय ना ज्याला सुंदर आयुष्य जगायचंय ना त्याने कधीतरी आपल्या जीवनामध्ये आदर्श माझे सावता महाराज ठेवा एक का तर महाराज जशी वेळ तसं जगणं त्यांचं नाव सावता महाराज समयासी सादर देव ठेवी तैसे कोणे दिवसी बैसोनी हातीवर कोणी दिवसी पालकी सुभेदार कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे
जावे समयासी कांद्यात देव पाहिला, मुळ्यात पाहिला, मोठेत पाहिला, हे प्रत्येक जीवात विठ्ठल पाहणारे संत म्हणजे माझे सावता महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा सासला हरी, बैल विठ्ठल मोठ विठ्ठल त्या झाडावरच्या रागुमैन त्याही विठ्ठल गे माई विठ्ठल गे विठ्ठल गे माये विठ्ठल गे माये विठ्ठल गे माये विठ्ठल उमडतोय. त्या असणाऱ्या नांगिताबाईनं त्या असणाऱ्या पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक माणसाला थांबवावं. बाबा तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाकडे निघाला ना, तुम्ही आमच्या त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे निघाला ना, तर पंढरीचा पांडुरंग आहे ना आमचा धनी आहे व आमचा मालक आहे. हे गाजर आहेत बघा, थोडी रताळ्यात, थोडा ऊस आहे, एवढं माझ्या धन्याला द्याल का? ते म्हणायचे जणी त्या नांगिताला म्हणे, नांगिता मी पंढरपुराला जाणार आहे, देणगा हा निरोप तुझ्या देवाला. हे असणार वानवळा ते असणाऱ्या पांडुरंगाच्या पायावर ठेवेल आणि सांगा त्या आमच्या धन्याला कवा तरी येत जा त्या असणाऱ्या शेतामध्ये. माझे वडील वाट बघतात रे, तुझे वाट बघतात रे, तेव्हा तू यायला पाहिजे भेटायला. कधीतरी येत जा रे पंढरपूरच्या देवा पांडुरंगा, त्या असणाऱ्या आमच्या वडिलांना दर्शन दे. हे आपल्या हिताच्या ठिकाणी झालेली जागी झालेली ती नांगिता, त्या असणाऱ्या नांगितेबद्दल म्हणावं लागतंय. धन्य माता पीता तयाची धन्य माता पीता आणि ज्यानं भागवत वाचलं ना तो कधीच जीवनात मरणार नाही. का? 7 दिवसा मुक्ती झाली तया. महाराज अशा जीवाबद्दल तुकोबर आहे का म्हणतात. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही.
अशा उद्देशाचा अर्धाचा काहीसा भावार्थाचा अभंग सेवेचा योग वैकुंठवासी मारुती अण्णा बोराटे यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त इथं येतोय. तात्या या घराला सोडून एवढ्या लवकर जातील असं वाटलं नव्हतं कोणाला. गावाशी इमानदारी बाळगणार हे घर आहे. माऊली महाराज आपल्या गावाचा अभिमानच नाही, गर्व असला पाहिजे. आपल्या गावाचा अभिमानच नाही, गर्व असला पाहिजे. कारण मी त्या गावाचा रहिवासी आहे. तिथं आपली माणसं आहेत, माझे जुने मित्र आहेत, माझी जुनी शाळा आहे. याच्याशी इमानदार राहणार हे घर आहे. गेल्या वर्षी तात्याचं निधन आमच्या मुंबईला झालं. पुरांनी ते असणारे पार्थिव या असणाऱ्या दारात मांडलं. आजूबाजूची सगळी लोक गोळा झाली हो. तात्यांना शेवटचा निरोप द्यायचा. याच दारात अशी गर्दी मांडली होती, प्रत्येकाच्या डोळ्यात आसू होते. एक कोणी रडल नाही रडल माहित नाही गड्या. तिन्ही लेकींच्या डोळ्यामध्ये आसवाने पूर भरला होता. कारण लेकीच आणि बापाचं सुंदर नातं असत. नांदाया जाते लेक बाप म्हणतो जाग बया, आईची वेळी माया दूर जाती घालवा. नांदाया जाते लेक बाबा म्हणतो जाग बया, आईची वेळी माया दूर जाती घालवा. नांदाया जाते लेक बाबा बघतो चोरावानी, बघतो चोरावानी औसळतो मोरावानी. नांदाया जाते लेक शिवपर्यंत आया बाया, शिवपर्यंत आया बाया, घरापर्यंत बंधुरा. तुम्ही बहिणी तुमचं लग्न झालं ना, आठवा त्या मांडपामध्ये सगळी माणसं इकडे तिकडे दिसत होती. तुमची तात्या तुम्हाला दिसत नव्हते शेवटापर्यंत. तुम्ही तुमच्या आईला विचारलं, आई अगं तात्या कुठं दिसत नाहीत ग, तात्यांना बोलव. सगळ्या मैत्रिणी भेटल्या, सगळे असणारी गावातली मंडळी सगळी भेटून गेले ग, मात्र आमच्या तात्या भेटले नाहीत अजून. ती आई म्हणते, तो तुझा बाप तिकडे कपडे घालायचं ध्यान नाही, सकाळपासून पळतो. मंडपालयाच्या पाया पडला, आचार्याच्या पाया पडला, ए दुकानदाराच्या पाया पडला. कर्ज काढून कितीतरी मुलींची लग्न त्या बापानं केलेली आहेत गड्या. ए बाप कळेल तो कुणाला, तू मामाला कळेल नाही कळणार. कारण बाप कळत नाही त्याचं कारण असं आहे, बाप कधी रडत नाही म्हणून बाप कळत नाही. आईला थोडं दुःख झालं ना, आई सगळ्या घरामध्ये कालवा करून देते, आरडाओरड करते, रडून मोकळी होते. तर बापाला किती दुःख होऊ द्या, बाप कधी रडत नाही म्हणूनच बाप कळत नाही. ए बाप एखादा पोरगा मेला ना स्वतःचा पोटचा गोळा तरी रडला नाही. ए बाप स्वतःचा पोटचा पोरगा मेला तरी रडला नाही. मात्र असा मी बाप दाखवू शकत नाही
जो आपली पोरगी नांदायला जाताना रडला नाही, महाराज असा बाप होडकून न शोधून सापडणार नाही. कारण तो बाप म्हणजे बाप असतो. आणि जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत या असणाऱ्या जगाला बाप कधी कळत नाही. ए बाप म्हणजे एवढा मोठा आधारवड आहे. बाप म्हणजे एवढा मोठा आधारवड आहे, ज्याची सावली जगातले कोणच देऊ शकत नाही. तो म्हणजे बाप असतो. आणि बाप असतो तोपर्यंत कधी कळत नाही, बाप गेल्यानंतर कळतो. म्हणून बाप असेपर्यंत सांभाळा. खरं सांगतो, हे जग कुत्र्याला जेवढं खर्च करत ना, त्यातला एक पट सुद्धा खर्च आपल्या बापांवरती करत नाही. माऊली महाराज, या जगाचा नियम आहे, बाप मेल्यानंतर पोरगा पाणी पाजायला येतो. ए ते बाप पाणी पितो का? बाप कधीच पाणी पित नाही हो मेल्यानंतर. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, ए बाप जिवंत असताना त्याच्या हातात ताब्या नेऊन द्या. ए बाप जिवंत असताना त्याच्या हाताला धरून त्याला बाथरूम पर्यंत न्या. ए बाप जिवंत असताना त्याला अंतःकरणात देऊन सांभाळा गड्या. कारण बाप गेल्यानंतर बऱ्याच जणाला आता आठवण येते, मात्र बाप कधी येणार नाही गड्या. म्हणून बाप असेपर्यंत त्याची आठवण करायला शिका. आयुष्यामध्ये 33 कोटी देव आहेत ना, त्याची बरोबरी करणारा एकमेव देव, त्याचं नाव आहे बाप. बापा एवढं मोठं जगात कोणी नाही गड्या. ए आपला बाप निघून गेल्यानंतर अख्खं जग म्हणतं आम्ही आहे, नको काळजी करू. आम्ही आहे, नको काळजी करू, नको आम्ही आधार देऊ. खरं सांगा, बाप नावाच्या आधारवडाचा आधार परत कधी भेटत नाही गड्या. म्हणून आयुष्यात माणसानं बाप जपला पाहिजे. का? अरे बाप स्वाभिमान असतो, बाप अभिमान असतो, बाप प्रेम असतो, बाप आनंद असतो, बाप असणार सुख असतो. जोपर्यंत असतो तोपर्यंत कधी कळत नाही. गेल्यावर नंतर मात्र त्याची कमी जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बापच अशी गोष्ट आहे, जो आहे तोपर्यंत पोरं कधीच त्याला म्हणत नाही आमचा बाप आहे. मात्र गेल्यानंतर आमचा बाप गेला प्रकर्षानं सांगणारी पोरं मी दाखवू शकतो. का? असताना महत्व कळत नाही, गेल्यानंतर अजिबात नाही. म्हणून बाप जपा. का? बाप स्वाभिमान बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगवून घर झोपत खुशाल. बाप घराचा पाया सत्यावर, जीवच चोन पाया तेव्हा ढासळत घर. या जगाचा इतिहास आहे. आजपर्यंत एखाद्या वास्तुशांतीला गेला तर त्या घराचे सगळे फोटो काढतात माऊली महाराज. असं अजून एकदाही घडलं नाही की ज्या पायावरती हे घर उभं राहिलेलं असतं ना, त्या पायाचा कोणीच फोटो काढत नाही. तो म्हणजे बाप असतो गड्या. त्याला सांभाळा. अरे ज्यानं बाप गोट्यात आणला ना, ज्यानं बाप गोट्यात आणला ना, त्याचं आयुष्य तोट्यात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यानं बाप अंतःकरणात सांभाळला ना, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही बापाची ताकद आहे गड्या. बाप कधीच रडत नाही, मात्र एकदा बाप रडतो. बाप साठवितो वाटत पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना ससे. माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईन पुसताना. मी तिघी बहिणी आहे ना, बहिणी कधीही तुम्ही रडत रडत तुमच्या असणाऱ्या माहेराला जा, घरी जा. आता
डोळ्यावरून हात फिरणारे हात नाहीत राहिले. माझ्या डोळ्यातली आसव डोक्यावरून हात फिरायचे तात्या आणि सगळं काय ठीक होईल म्हणायचं. माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईन पुसताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना काही दुखल खुपल काही दुखल खुपल पाणी डोळ्यात आणायचा घालून पटकोळी बाप डॉक्टर दावायचा. महाराज कधी कळलं हो बाप लई अवघड हाय गड्या ओमकाया बापर. इथं साठीच्या नंतरची सगळी माणसं आहात. खरं सांगा आपल्या पोरांना आपण सुद्धा कळालोय का? नाही कळत का? लई अवघड हाय गड्या ओमकाया बापर ओमकाया बापर. आपल्या बापाला काय म्हणायचंय ना ते पोरांना कधीच कळत नाही. काय असतं त्याच्या हृदयामध्ये? ओरा मंदे घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची थापर लई अवघड हाय गड्या ओमकाया बापर ओमकाया बापर लई अवघड हाय गड्या ओमकाया बापर ओमकाया बापर लई अवघड हाय गड्या ओमकाया बापर ओमकाया बापर. म्हणजे वेळेवर पाप समजून घ्या. कारण पाप केल्यानंतर ती वेळ येते ज्या दिवशी पाप कळतो. मात्र त्यावेळेस वेळ राहिलेली नसते. म्हणून आपल्या बापाचं अंतःकरण समजून घ्या. जगाला प्रेम देण्याच्या नादात आपली माणसं विसरून गेली. माणसं महाराज वैकुंठवासी मारुती यांना बोराटे यांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. त्यांच्या पश्चात असणाऱ्या आई म्हणजे आमच्या बेबीताई मारुती बोराटे, त्याचबरोबर त्यांचे एकुलते एक चिरंजीव प्रतीक दादा असतील, त्याचबरोबर त्यांच्या 3 बहिणी रुपाली ताई असतील, स्नेहल ताई असतील, त्याचबरोबर माधुरी ताई असतील. या उर्वरित परिवाराला या असणाऱ्या तात्यांच्या आशीर्वादानं सुख शांती समाधान लाभावं. त्याचबरोबर याच घरातून एखादा तरी माणूस, एखादा तरी मुलगा, एखादा तरी वैष्णव तयार व्हावा. नवे नवे संप्रदायाची, देशाची, समाजाची सेवा करणारं एखादं व्यक्तिमत्व घरात तयार व्हावं ही पांडुरंगाच्या चरणी अर्ज विनंती करतो. त्याचबरोबर वैकुंठवासी तात्यांना स्वर्गाची प्राप्ती झालेलीच आहे. मात्र त्यांना त्या असणाऱ्या पांडुरंगाच्या पायावरती निवास व्हावा एवढी विनंती करतो आणि इथं सेवेला पूर्ण विराम देतो. माझ्या बरोबर आलेले सर्व गायक असतील, त्याचबरोबर वादक मंडळी, त्याचबरोबर सगळं भजनी म्हणजे आमचे मृदंग रत्न, मृदंग अलंकार, मृदंग सिंधू, आमचे जी टॉकीज फेम जवळजवळ 7 वेळा ज्यांनी जी टॉकीजला वाजवले, म्हणजे जी टॉकीजला वाजवले कळतंय ना, मृदंग म्हणतोय मी, ते आमचे मृदंग रत्न गणेशजी महाराज देवकुळे. त्याचबरोबर गायन रत्न आमचे हरिभक्तपरायण माऊली महाराज दनाने. त्याचबरोबर हार्मोनियम म्हणजे आमच्या भागातलं शेवटचं पेटी मास्तर, म्हणजे यांच्यानंतर पेटी मास्तरच नाही आमच्या गावाला, भागाला का. आणि पेटी म्हणजे सहज येत नाही. कला ही सहज अवगत होत नाही.
अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं, तेव्हा कुठं कुठं एक एक स्वर आपल्या अंतकरणाला छेडतो. असे असणारे गोड हार्मोनियम वादक, त्याचबरोबर संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व असणाऱ्या विद्यार्थिनी, त्याचबरोबर विनयाची सेवा ज्यांनी घेतली ते आमचे परमादरणीय परमश्रद्धेय महाराज. त्याचबरोबर अगदी या भागाचं वैभव म्हणजे साऊंड सिस्टम असावी तर अशी, ते आमचे परमादरणीय परमश्रद्धेय प्रफुल्ल दादा यांची ही असणारी साऊंड सिस्टम म्हणजे प्रफुल्ल साऊंड सिस्टम. अगदी गोड असे शूटिंग आज ज्यांच्याकडून झाले ते आमचे ओम साई क्रिएशनचे चैतन्य दादा म्हणजे आमचे रोहित दादा. त्याचबरोबर सर्व असणारे भावगीजन सगळ्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घालतो. सुरू करताना थोडासा अवधी झाला होता, त्याच्यामुळं थोडंसं थंडीमुळं थोडंसं आता तुम्हाला ऊन जरा बरं वाटायला लागले. आताशी कुठं कीर्तन चालू करावं म्हणजे वाटतंय ना, चालू चालू झालं वय बरोबर, म्हणजे परत माणसाला चालू झालं. असू द्या, माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल तर माईबापाचा अंतकरण करून मला क्षमा करा. व्यसनाच्या पासून सावध राहा, आपल्या माणसांना दुखवू नका, एकामेकाशी प्रेमानं वागा. आनंद जीवनाचा एकदाच आहे, आनंदानं जीवन जगा आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. एवढं असणारं कीर्तना म्हणजे 2 शब्द बोलतो आणि इथं सेवेला पूर्णविराम देतो. आता ज्ञानेश्वर माऊलींचं भजन होईल, त्यानंतर तुकोबारायांचं भजन होईल, नंतर जय विठ्ठल होईल, मध्ये फुलाचा अभंग होईल, त्यानंतर पुष्पवृष्टी आरती याची सर्वांनी नोंद घ्यायची. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम